नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण प्रत्येक साईजची कटोरी कशी वाढवायची आहे हे शिकणार आहोत। तर बघा, आपण जी कटोरी काढून घेतलेली आहे ती ड्रॉ करायची आहे, ती जशीची तशी ड्रॉ करायची आहे। आता आपल्याला वरून पावभाग टिक मार्क करायचा आहे, वाढून घ्यायचा आहे। बघा, आणि हुकपट्टीकडून पावभाग वाढून घ्यायचा आहे। दोन्हीकडून आपल्याला पाव भाग वाढून घ्यायचा आहे। मी इथे लिहून ठेवते, तुम्ही बघून घ्या। आता आपल्याला खालच्या साईडने दोन्हीकडून 1.5 इंच वाढून घ्यायची आहे। कटोरी जोडते त्या खालच्या साईडने 1.5 इंच आणि हुकपट्टीच्या साईडने 1.5 इंच आखून घ्यायचं आहे। हे बघा, खालची आणि वरची बाजू आता आपण जोडून घेऊ। खालच्या साईडने जे आपण 1.5 इंचावर पॉईंट दिले होते ते आपल्याला पूर्ण मोजून घ्यायचे आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे। तुम्हाला जर मध्य काढता येत नसेल तर आपल्याला टेप दुमत मारायचा आहे आणि मध्यावर टिक मार्क करायची आहे। हे बघा, आणि खाली आता 1.5 इंचावर पुन्हा टिक मार्क करायची आहे आणि तिन्ही रेषा जोडून घ्यायच्या आहेत। हे बघा, आता मी तिन्ही रेषा जोडून घेते। वरून आता खालपर्यंत कटोरीचा आकार द्यायचा आहे, वरच्या पॉईंटपासून ते खालच्या पॉईंटपर्यंत। आता आपली कटोरी तयार झालेली आहे। पुढे मी किती साईजच्या ब्लाऊजला किती कटोरी वाढून घ्यायची आहे त्याचा चार्ट तयार केलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करून बघू नका। तर बघा, आपली कटोरी पूर्ण ड्रॉ झालेली आहे। असे छोटे छोटे टिप्स मी माझ्या चॅनलवर दिलेले आहेत आणि शिवणकामाचे व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत। ते बघण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन। आता मध्यातून आपल्याला 2 किंवा 2.5 इंचावर टिक मार्क करायची आहे। हे बघा, मी इथे 2 इंचावर घेते आणि दोन्ही साईडनी 1.5 इंचावर पुन्हा टिक मार्क करायची आहे। या साईडने 1.5 इंच आणि या साईडने 1.5 इंच, आणि हे जोडून घ्यायचे आहे। बघा, तुम्ही हे टिक 2.5 इंचावरही घेऊ शकता, 2 इंचावरही घेऊ शकता। प्रत्येक कटोरीच्या मापावरून हे टक्स घ्यायचे आहेत। त्याचा मी पुढे चार्ट देणार आहे। मी जो चार्ट देणार आहे त्या चार्टवरून तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी कापू शकता। आता आपली कटोरी आपण कापून घेऊ। परफेक्ट बाही कशी कट करायची याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे, तेही तुम्ही जाऊन पाहू शकता। तर बघा, पद्धतशीर कटोरी तयार झालेली आहे आणि मधातले टक्स आता आपण कापून घेऊ। कटोरीचा आकार बघा आता किती सुंदर आलेला आहे। मी तुम्हाला जोडून दाखवते। हे बघा, परफेक्ट असा आकार तयार झालेला आहे। तर मी तुम्हाला पुढे चार्टमध्ये लिहून देणार आहे की कोणत्या साईजसाठी कटोरी ही कितीने वाढवायची आहे। तर बघा, 28 ते 30 साईजसाठी आपल्याला कटोरी ही 1 इंच वाढवायची आहे। हे तुम्ही लिहून ठेवायचं आहे। 28 ते 30 साईजसाठी 1 इंच वाढवायची आहे। 32 ते 34 साईजसाठी आपल्याला कटोरी ही 1.25 इंच वाढवायची आहे। खूप जण हे सांगतात की कटोरी ही 1.5 इंचानेच वाढवायची आहे, पण तसे नाही आहे। प्रत्येक साईजची कटोरी ही वेगवेगळ्या मापानुसार वाढवणे असते। आता 36 ते 38 साईजची कटोरी आपल्याला 1.5 इंच वाढवायची आहे। 1.5 इंच कटोरी ही 36 आणि 38 साईजसाठीच आहे, आणि 38 ते 40 साईजसाठी आपल्याला कटोरी ही 2.25 इंच वाढवायची आहे। जास्त मोठी साईज जर दिसत असेल तर 2 इंच वाढवायची आहे। आणि 44 ते 46 जसे मोठे मोठे पुढे मोठे माप आहेत, मी ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर मग ते 2.5, 2.25 अशी वाढवायची आहे। तर बघा, हे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आणि असे जास्तीत जास्त टिप्ससहित ब्लाऊज शिकायचे असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या।